काय माहितीच नाही, एकदाच आलं ती परत आलंच नाही, जिथं का मेला ही सुद्धा काय आम्हाला माहिती नाही लोकांना. हे कुठलं आणलं येडं काय माहिती, ओळख ना पाळक लोकमान्य टिळक. महाराजाला सत्कार जे केलं, महाराज जे हार घालून जे गेलं इकडे आलंच नाहीत. संपूर्ण भारत देशात लोकसभेच्या निवडणुकीचा फिवर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघात हा फिवर चांगलाच तापलेला दिसून येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रणिती शिंदे तर भाजपकडून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झालेले आहे. तर या मतदारसंघात गतवेळचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी विकास कामे करताना हात आकडता घेतला होता, तर खासदार साहेब या जनतेला परिचित नसल्याचे जवळपास दिसून येत आहे. आम्ही भाजपला मतदान करून मोठी चूक केली असल्याचे हे काय भागातील तरुणांनी व्यापाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. प्रणिता शिंदे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्यात सरळ लढत होताना दिसत आहे. तर तुम्हाला ह्या लढतीबद्दल काय बोलायचं आहे? आम्हाला तर पहिल्यांदा भाजप नकोच आहे, पहिल्यांदा देशात पण नको आहे आणि महाराष्ट्रात पण का नको. नको आहे भाजप? काय भाजपने काय सुद्धा केलं नाही, लोकांना फसवलेलं आहे पूर्णपणे. हां. विकास निधी देतो म्हणले की PM किसान योजना निम्म्या लोकांना पैसे दिले, निम्म्या लोकांना भेटले नाही. आणि आज पण तुम्ही बघा देशात ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस गावागावातलं पूर्ण छप्पर हे काँग्रेस सरकारनं काढलेलं आहे. बर हे भाजपने त्यांचे लुटायला चालू केले, त्यांचीच माणसं मोठी केली. नोकरदार वर्ग, बिल्डर लोक, इंजिनियर लोक, व्यावसायिक भाजपवाला धरून आहे, पण शेतकऱ्याला धरत नाही भाजप, म्हणून आमचा विरोध आहे. या अगोदर तुमच्या खासदाराचं नाव तुम्हाला माहिती आहे का? काय माहितीच नाही, एकदाच आलं ती परत आलंच नाही, जिथं का मेला ही सुद्धा काय आम्हाला माहिती नाही लोकांना. स्वामीला तुम्ही बघितलंच नाही? बघितलंच नाही ती कसं दिसतोय. पहिल्या आलता एकदा, परत नाही आला, मग तो मागायला आला त्याच्यावर आलाच नाही. बरं, आता मग यापुढे मतदान कोणाला करणार तुम्ही? मतदान आम्ही प्रणित ताईलाच करणार. आमच्या शेवटी भागातली आहे ती माऊली. हे कुठलं आणलं येडं काय माहिती, ओळख ना पाळक लोकमान्य टिळक. ह्यावेळेस काँग्रेस सरकार प्रणितीताई शिंदे यांना मतं द्यायची. बरं, का मतं द्यायची? नाही, महागाई जास्त आहे, सर्वसामान्य माणसांना काय परवडे नाही. डिझेल, गॅस, पेट्रोल, GST सगळ्याच गोष्टीची वाढ झाल्यामुळं जेणं मुश्किल झालं आहे. खेडेगावात सुद्धा जगायचं म्हणलं तर मुश्किल झालं आहे. लेबरचा खर्च वाढला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या, त्या परवडत नाही काय. गेल्या वेळेस तर तरुणांनीच इलेक्शन डोक्यावर घेऊन भाजपला नाही, मी स्वतः महाराजांचा प्रचार केला, मी स्वतः महाराजाबरोबर सत्कार केलेला फोटो आहेत माझ्याकडे. मी गेल्या वेळेस मी BJPला मतदान केलेलं आहे. बरं. ह्यावेळेस BJPला मतदान करायचं नाही, आपला हाताचा पंजाला मतदान करायचं, प्रणितीताई शिंदेला मतदान करायचं. महाराजाला मतदान केल्यानंतर महाराज कधी आलो होतो तुमच्या भागात? तुमच्या महाराजाला सत्कार जे केलं, महाराज जे हार घालून जे गेलं इकडे आलंच नाहीत. सध्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं हाल तर बेकार आहेत बघा. साधारण तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्याला मोहिते पाटलांचंच सरकार आलं पाहिजे, मोहिते पाटलांचाच आवाज राहिला पाहिजे जिल्ह्यावर. मोहिते पाटील आता ते माढा लोकसभा असू दे की, पण सध्या बघा येत नाही. तुम्ही काय उजनी 63-64% भरून उजनी जवळपास 40 मायनसमध्ये गेले. अजून एक उन्हाळी पाळी सोडली नाही. ह्याने सलगच 3 महिने पाणी कॅनलला सोडून मोकळे केले. किंवा पालकमंत्र्यांना योजनेच्या पाण्याचं नियोजन केलं ना, असं तुम्हाला म्हणायचं आहे? केलंच नाही ना. मोहिते पाटील असताना तुम्ही बघा 3 महिन्याला 4 महिन्याला पाळी कंटिन्यू सुटलेली असायची. तुम्ही माढा मतदारसंघात म्हणजे आपल्या शेजारचंच गाव आहे. तुमचं जे गाव आहे हे सगळं उजनीच्या उजनीच्या क्षेत्रात पाण्याखालीच गाव आहे कॅनलच्या. मग ह्यावेळी जर आपल्या हक्काचा खासदार किंवा आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी संसदेत गेल्यानंतर हक्काचा जाऊ द्या, आपल्या जिल्ह्यात 5-6 खासदार भाजपचा इथं साधा एक सुद्धा पालकमंत्री लायकीचा एक आमदार नाही. प्रणितीताई ह्या स्थानिक आपल्या सोलापुरातले आहेत आणि राम सातपुते हे परक्या भागातले आहेत. त्याच्यामुळं जे आपल्या भागातले आहेत तिकडंच लोकांचा जास्त कल राहणार. सध्या भाजपची लय हवा आहे असं लोक म्हणतात. नाही, लोक म्हणत असतील, पण पुढारी भाजपच्या बाजून आहेत. पण जनता जी आहे, जे गोरगरीब लोक आहेत, जी जनता आहे ती काँग्रेसच्या पाठीमाग आहे. तर खासदार जय सिद्धेश्वर स्वामी
ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत होते, तर त्यांना तुम्ही किती वेळा बघितले? एकदाही बघितलं नाही. ते त्यांच्याकडे कसले आहेत ते सुद्धा माहिती नाही. त्यांच्याकडे काय समस्या काय अडचणी घेऊन गेलता का तुम्ही? त्यांचं कुठं आहे तेच माहिती झालं नाही आम्हाला. त्यांचं ऑफिस कुठं आहे, त्यांचं कामं करण्याचं ठिकाण कुठं असतंय, त्यांचा PA कोण असतोय का नसतोय ते काही सुद्धा माहिती नाही. त्यांनी काय तुमच्या गावाला निधी वगैरे काय दिला का? थोडाफार आला असेल पण ते कसा आलाय ते सुद्धा माहिती नाही. भाजपचा स्वामी हां, 5 वर्षात कधी आम्हाला तो दिसला नाही उमेदवार. स्वामी कधी दिसलंच नाही का? कधी म्हणजे 5 वर्षात तोंड सुद्धा नाही, फक्त आम्ही हां, फोटोवरच त्याला पाहिलेलं. बरं बरं. सध्याचं वारं हां, भाजपच्या विरुद्ध आहे. बरं. सध्या यावेळी लोकसभेसाठी काँग्रेसची परिणिताई शिंदे हां, यांचं वारं या ठिकाणी वाहू लागलेलं आहे. कसं का वारं व्हावं लागला म्हणताय त्याबद्दल? कारण या गेल्या पंचवर्षीला गॅस म्हणा, हां, पेट्रोल, डिझेल, परत शैक्षणिक, हां, तरुणी मुलींचं शिक्षण, हां, नोकरी, ह्यात भाजपनं काही केलेलं नाही. बरं. शेतकऱ्यांसाठी ज्यावेळी शेतकऱ्याला माल भरपूर येऊ शकतो त्यावेळी मालाचा भाव कमी होतो, बरं. आणि ज्यावेळी शेतकऱ्याकडे माल असेल त्यावेळी मालाचा भाव वाढतो. शेतकऱ्याचं ह्यात काही नाही, हिताचं नाही. काँग्रेसच्या परिणिती शिंदे यांना लोकांनी पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. लाईव्ह मराठीसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.